परंतु मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी जिद्द आहे महाबोधी महाविहार मुक्तीची, त्यामुळे आज असं होणार नाही आणि मी आपला जास्त वेळही घेणार नाही. कारण पूज्य आकाशजी लामाजी यांच्यासोबत आपल्याला अखेरपर्यंत काम करायचं असल्यामुळे मी आपला वेळ जास्त घेणार नाही, थोडक्यातच बोलणार आहे आणि आपली जास्त पैसाही पाहणार नाही. आज अनागारी धम्मपाल यांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि त्यांनी केलेल्या कामाचं म्हटलेलं आहे, बहुभासती धम्म काय न पसती. त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा नोट्स आणल्या होत्या, वेळ बराच झालेला आहे. आदरणीय अनागारी धम्मपालजींचं कार्य पुस्तकामध्ये आपण वाचून घेतलेलंच आहे आणि मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा तेव्हा मी पुस्तकातनं बोलण्याच्या ऐवजी माझं जीवन कसं घडलेलं आहे त्यावरच मी प्रत्येक वेळी बोलण्याचा प्रयत्न करते. कारण आज ह्या वयामध्ये मी साहेबांनी सांगायची वय वय करू नका, वय म्हणजे एज, आणि ते सांगायचे की ठीक आहे म्हणजे मिसेस गवईंनी सांगितलं की वय मोजायचं नाही. आणि मी सुद्धा ह्या वयामध्ये सगळ्यांना सांगते की मी काय खाते, कशी राहते, किती वेळ काम करते हे पाहायचं नाही. मी माझं काम मोजा आणि त्याप्रमाणे करा. कारण की साहेब गेल्यानंतर 1 वर्ष रडण्यात गेलं, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू कुठे अजूनही मला तपास नाही लागला की 1 वर्षभर एवढं डोळ्यातून पाणी पडत होतं. परंतु बुद्ध धर्माच्या कर्मसिद्धांताप्रमाणे हा मानव जन्म हा अतिशय दुर्मिळ आहे आणि या मानव जन्मामध्ये जो भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे तो आपल्याला करायचा असल्यामुळे मी ते पुस्तकात एकदा मला वाचायला मिळालं, ते एकदा बाहेर पडली ते आता मागे फिरण्याचं काम नाही. त्यानंतर मुलांची परवानगी घेतली आणि ज्ञानज्योती भंतेजींना प्रवज्जा मागितली होती की काहीतरी मला संसारामध्ये काही स्वार्थ राहिलं नव्हतं आणि पूर्ण वेळ तसे मी जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची होती, फक्त पाठीमागे राहून पिक्चरमध्ये न राहता जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करायची आणि दादासाहेब गवई यांना सपोर्ट करायचं, हेच एक माझं समर्पण होतं. तर अशा ह्याच्यामध्ये मंत्रीजींनी सांगितलं की तू शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम करू शकते आणि म्हणून तेव्हापासून मी शुभ्र वस्त्रामध्ये भिक्षुणी आपल्यासमोर सततच कार्य करत राहते. आणि माझं एक आहे की लहानपणापासून मला थकना मना आहे आणि साहेबांच्या जीवनात तुम्हाला कल्पना आहे की राजकारणी माणसाचा संसार आणि तेही दादासाहेब गवई सारख्यांचा संसार करणं हे किती कठीण काम होतं. कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा दादासाहेबांच्यावर 100 केसेस होत्या. सगळेजण माझ्या आईला म्हणायचे काय माय कोण्या माणसाच्या पोटीचं लग्न लावून देऊन राहिले, पूर्ण वेळ आयुष्य जेलमध्ये राहील, पोरगी काय करेल. परंतु मला बाबासाहेबांचं कार्य आवडत होतं आणि दादासाहेब जे गोरगरिबांचं काम करत होतं त्यामुळे पती म्हणून मी फार कमी, परंतु एक नेता म्हणून बाबासाहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे जास्त पाहत होते. आणि म्हणून मुळशीच्या सभेमध्ये जेव्हा मी शपथ घेतली की मी साहेबांना शेवटपर्यंत साथ देईन तर ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली. आज या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत भंते यांनी जो आदेश दिलेला आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कट्टर बुद्ध आहे आणि माझे पतीही कट्टर बुद्ध होते. बाकीच्या गोष्टी काही कारणामुळे स्पष्ट बोलता येत नाही, त्याबद्दल मला माफ करा. पण आम्ही पूर्ण बुद्धिझमला वाहून घेतलेले लोक आहोत आणि त्यामुळेच एक बुद्ध महाविहार हे आमच्या अस्मितेचा प्रश्न होऊन बसलेला आहे. मी आताच 5 तारखेला बुद्धगयाला जाऊन आलो. बुद्धगयाला जाऊन आल्यानंतर तिथे त्यांना जे काही सहकार्य करता आलं तेही केलं आणि त्या मंडपाला भेट देऊन आले आणि त्यांना सांगितलं की जे जे काही असेल
तेथे आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. आणि आदरणीय भंतेजींना, आकाश लामाजींना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणत असाल तर मी पूर्ण वेळ तुमच्यासोबत यायला तयार आहे. कारण मला थकवा माहीत नाही, झोप येत नाही. आणि दोन्ही संकल्प मी हातात घेते, तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी चुपचाप बसत नाही. भंतेजीने तर आदेश दिला, तुम्ही आदेश द्या. कारण की मला काय मरणाची भीती नाही आहे. कारण ज्या वेळेस दादासाहेबांच्या गळ्यात हार टाकला त्यावेळेस शिर कापून हातात घेतलेलं होतं. तशा व्यक्तीला तिने संसार कसा केला असेल ते तुम्ही विचार करा. कारण इतक्या थोड्या वेळामध्ये हे सांगणे ठीक नाही. आणि आजचा हा कार्यक्रम हा अगदी वेगळा आहे. समोर बसल्या माझ्या ज्या मुली आहेत त्या आहेत बाबासाहेब की बेटी और कमल ताईच्या लेकी. आपण विहारामध्ये जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनामध्ये असंख्य मुली असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की एका मिनिटामध्ये बरोबर राहावं लागलं नाही, गळा सोसावं लागला नाही, शिक्षण करावं लागलं नाही, लग्न करावं नाही. दीक्षाभूमीच्या तिथे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा असंख्य माझ्या पोरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या समोर दिसतात. अशा ह्या पोरी यांचं वर्णन काय सांगावं भंतेजी. एक एक महिला रणरागिणी आहे. एक एक महिला ही डॉक्टर बाबासाहेबांना जीवनभर साथ देणारी रमाई आहे, सावित्रीबाई आहे. वेळ प्रसंगी ती लक्ष्मीबाई पण होऊ शकते. आणि मी माझ्या जीवनामध्ये हे सारे प्रकार करून दाखवलेले आहेत. तर मी महिलांच्या बाबतीमध्ये एवढं सांगेल की भंतेजींनी, आकाश लामाजींनी आम्हाला आदेश द्यावा. ह्या रणरागिणी इथं जरी एक एक असली तरी एकेकीच्या पाठीमागे 1,000 तरी रणरागिणी आहेत. आपण आदेश द्यावा. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेस, कारण आंदोलनाची काही मला काही नवल नाही आहे, मी पैदाच आंदोलनामध्ये झालेली आहे. आणि आयुष्यभर एवढे आंदोलन मी केलेले आहे की त्यामध्ये जीवाची पर्वा न करता आंदोलन केलेलं आहे. जेव्हा भूमिहीनाचा सत्याग्रह झाला होता तर त्यावेळेस माझी मुलगी 6 दिवसाची होते. 6 दिवसाची बाई कधी जेलमध्ये जाते का पाहिलं का तुम्ही? पण आपल्या बाया जेलमध्ये बांधील झाल्या होत्या त्यावेळेस. तर हे उदाहरण मी देण्याचं कारण एवढं की जर आमच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी जर बाहेर पडल्या तर हजाराला भारी आहे, हजाराला भारी आणि 100ला गोटे मारी. तर अशा महिला, आणि जेव्हा जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस महिलांची संख्या जास्त असायची. तर भंतेजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे महाबुद्धी महाविहार हे मुक्त करायचं आहे. मी भंतेजींना हे विनंती करेल की त्यांनी आदेश द्यावा. आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला नवे पूर्वी सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाप्रमाणे राहायला तयार आहे. तर भंतेजी, मी जास्त न बोलता, कारण मी पूर्ण वेळ काम करत असं हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर, साहेब गेल्यानंतर तर पूर्ण कामच करते. परंतु त्याही आधी मला झोप भूक किंवा काही असा थकवा वगैरे आळस वगैरेचा काही मला काही प्राप्त होत नाही. तर त्यामुळे आपण जर आदेश दिला तर ज्या वेळेस तुम्ही आपण बोलवाल त्यावेळेस मी बाकीच्या कामात सध्या बाजूला ठेवेल. आणि आपल्या हे जे आंदोलन आहे आणि बुद्ध काळाचं जर आपल्या हातात येईपर्यंत जेव्हा आपण मला आदेश द्याल त्यावेळेस आपला जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी आताच म्हणते सांगितलं तुम्ही तारखा सांगा, त्या तारखेमध्ये मी लिहून म्हणजे त्यावेळेस मी हजर राहील, त्या आंदोलनात भाग घेईल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की 84 इयर्स म्हणजे बेबीच म्हणतात मला, म्हणजे म्हातारी म्हणत नाही. ते 84 इयर्स ही आपल्यासमोर बसलेली बाई आहे, तिला काही प्रॉब्लेम नाही, कशाला काही प्रश्न नाही. एकदा प्रतिभाताईच्या नात्याच्या लग्नाला गेली तर 22% रवाड आहे, पोवाला आहे. म्हणजे दोन्ही पाय वेगळे कामातून गेलेले आहेत, पाणीला पट्टा आहे, कमरेलाही पट्टा आहे. आणि असे हे दागिने घेऊन साठा गेला म्हणतात, पण कमल त्याचा काटा गेलेला नाही.
आणि हा तर आपल्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आदरणीय रामाजी यांना मी सांगेल की त्यांनी फक्त आदेश द्यावा. बाकीचे सारे कामं सोडून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणाल त्या त्या ठिकाणी आणि जे जे काही सहकार्य लागेल ते ते करायला मी तयार आहे, एवढंच सांगते. कारण आपल्या समोर जास्त बोलणं आपके सामने ज़्यादा कहना मुझे उचित नहीं लगता है, क्योंकि मैं आपके सामने आपके एक शिष्या हूँ, बहुत छोटे हो, इसलिए मैं इतना ही कहती हूँ कि आप जो आदेश देंगे वो हाथ जोड़ के मैं आपके चरणों में हाजिर रहूँगी. इतना मैं बोलती हूँ. आणि मी तुम्हाला एवढंच सांगते की आंदोलन इतके खूप खूप आंदोलन झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये, परंतु ते सगळं सक्सेस झालेले आहेत. त्याला कारण है कि कोशिश करने वालों की हार नहीं होती और मैं अभी जिंदा हूँ. और मगाशी वंदेजीने सांगितलं की ते मरणार आहे. मी तुम्हाला सांगते की मी मरणार नाही आहे, परंतु मेलीच असतील बुद्धमुक्तीचं जे आंदोलन आहे ते पूर्ण केल्यावरच मरेल, एवढं तुम्हाला सांगते. फक्त तुम्ही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये. आदरणीय आकाश नामाजी आणि त्यांचा जो भिक्षू संघ आहे त्यांना पुढे करून, कारण राजकारण सुरू झालं त्याचं काय वाटोळं झालं हे तुम्ही डोळ्याने पाहता. आणि राजकारणाचे वाटोळे कोणी केले हे तुम्हाला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याची पत्नी आहे म्हणून मी बोलते असं नाही, पण रिॲक्शन कोणी केली याचा तुम्ही अभ्यास करा. ते हे स्टेज नसल्यामुळे ह्या ठिकाणी मी काही बोलत नाही. परंतु ह्या ठिकाणी धम्माच्या ठिकाणापेक्षाही बुद्धमुक्तीचं आंदोलन हे नुसतं आपल्यासाठी नाही तर जगासाठी आवश्यक आहे. ज्या गौतम बुद्धाला त्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली आणि ते बोधी म्हणजे ज्ञान, एनलायटनमेंट हे सर्व विश्वाने स्वीकारलेलं आहे. आणि असं विश्वाने स्वीकारलेलं ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही असं राजकारण आणता हे बरोबर नाही आहे. तर आपल्या समाजातील लोकांनी राजकारण आणू नये. आणि ज्या ठिकाणी जे राजकारणी लोक असेल ते कोणीही असो त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की जे बुद्धगया ही विश्वाने मान्य केलेली आहे. परदेशातील लोक जेव्हा आपल्या देशात येतात एअरपोर्टवर आल्यानंतर ते पहिल्यांदा त्या एअरपोर्टवरची माती डोक्याला लावतात, कारण बुद्धाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे बुद्धाला एनलायटेड म्हणजे प्रज्ञा ही बोधगयाला मिळाली असल्यामुळे हे संपूर्ण विश्वाचं एक मुख्य असं ठिकाण आहे. हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे. तिथे काही एका जागेचा प्रश्न नाही. बुद्ध काही कोणत्या एका जातीचा नव्हते. बुद्धाला ते मानत असतं किंवा तथागत किंवा म्हणत असतील तर तथागत म्हणजे सत्यावर चालणारा भगवान म्हणजे त्याचे सगळे अवयव भग्न झालेले आहेत, इच्छा आकांक्षा भग्न झालेले आहेत म्हणून त्याला भगवान म्हणतात. परंतु ते आपल्यासारखे म्हणत होते. त्यांनी जे प्रज्ञा आपल्याला दिलेली आहे त्या प्रज्ञेचा स्वीकार संपूर्ण विश्वाला केलेला आहे. आणि त्या बोधगयाला आपण भारतीयच नव्हे तर जगातील सर्व बुद्ध लोक आहेत ते सर्व मानतात. म्हणून सरकारचेही डोळे उघडण्यासाठी ते उघड्याचं कामच करू नये, कारण त्यांना जर नैतिकता असेल आणि जगातील विश्वातील सगळे लोक जर बुद्धगयाला मानत असतील तर त्यांनी ते बुद्धाच्या हातात द्यावं असं मी ह्या ठिकाणी म्हणेन. जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की मी तन मन धनाने आपल्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा आकाशी लामाजी यांचा आदेश आला म्हणते की आपण सांगा मी बाकीचे प्रोग्राम जरी दिले असतील ते प्रोग्राम कॅन्सल करायला. आणि तुम्ही ह्याही वयात विचार करा की मी जे माझ्या शरीराचं वर्णन केलं आणि केलेलं आहे त्या वयातही 22 तास मी कसे करत असेल याचा तुम्ही विचार करा. पण जिथे असले त्याचा प्रश्न आहे तिथे जीवाची पर्वा नाही. आणि ह्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा जीवाची पर्वा न करता जेवढे आंदोलन झाले समाजाभिमुख किंवा बंदेची इच्छा आहे त्यांच्याशी बोलायचं, परंतु काही गोष्टी बंदेची थोडा म्हणजे स्पष्ट असं बोलता येणार नाही. तो मैं तो इतना कहूँगी आपके सामने तो कभी बदनाम नहीं होगी. एवढं ह्या ठिकाणी मला आपण बोलावलं आणि आपण माझ्यावर विश्वास टाकला. परंतु मी एवढं सांगेल की आजच्या क्षणापुरतं मी रामाजींच्या साथ नाही तर हे मुक्ती आंदोलन पूर्ण होईपर्यंत त्याच्या सोबत आहे. आणि त्यानंतर हे जिथे जिथे मानवतेचे कामं असतील त्या त्या ठिकाणी
मी सगळ्यांच्या सोबत आहे आणि आतापर्यंतच्या जीवनामध्ये माझ्या 83 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिथं जिथं नैतिक मूल्य आलेली आहे, मानवतेची कामं आलेली आहे, तेव्हा मी कुठलाही विचार न करता त्यावेळेस त्या सगळ्यांना साथ दिलेली आहे. आताही भिक्षू संघाच्या सोबत आहे, आकाशजी लामाजींच्या सोबत आहे. त्यांनी फक्त एक बदंत म्हणून मला आदेश द्यावा आणि ह्या मुक्ती आंदोलनाचं पूर्ण होईपर्यंत मी त्यांच्या साथ आहे आणि पुढेही राहील एवढी गाई देते. आणि तुम्ही जे बोललेलं आहे की माँ की तो कभी बदनाम नहीं होगी, त्यामुळे ह्या गळती वंदनीची इच्छाच आहे की ते वाक्य मी म्हटलेलं पाहिजे. आणि म्हणून मी यांची वाटच पाहत होते की हे वाक्य ऐकायला ते एकदम आहे. आणि तर मी आपणा सर्वांना संपूर्ण मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद.